नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो. मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. आज एक छोटासा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांना न्यायालयाचा निकाल आणि त्या माध्यमातून आनंदाची बातमी ही एक अतिशय अपडेट आपल्या सर्वांना द्यायची आणि त्यासाठीचा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अतिशय महत्त्वाची बातमी की हजारो शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रमोशनचा मार्ग न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झालेला आहे. काय बातमी आहे सविस्तर पाहूया. तर ही जी बातमी आहे ही की टीईटी परीक्षेवर न्यायालयाचा मोठा निर्णय. पदोन्नतीचा मार्ग मोकळा, शिक्षण संचालकांचे परिपत्रक रद्द. ओके, काय आहे? टीईटी किंवा सीटीटी पात्रता मिळाल्यामुळे शिक्षकाची ज्येष्ठता बदलत नाही. ज्येष्ठता आणि पदोन्नतीसाठीची पात्रता या दोन स्वतंत्र बाबी आहेत. पात्रता मिळाल्याच्या आधारे कनिष्ठ शिक्षकाला ज्येष्ठ शिक्षकाच्या पुढे स्थान देता येणार नाही असेही न्यायालयानं सांगितलं. आता ही बातमी आपण डिटेलमध्ये पाहू. अशा प्रकारच्या अपडेट डेली दररोज तुम्हाला ते मिळत राहणार आहेत. मग टीईटी बद्दल असतील, अभियोग्यता परीक्षेबद्दल असतील, अनेक स्पर्धा परीक्षेबद्दल. आणि म्हणून नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेलीचे अपडेट तुम्हाला घर बसल्या मिळत जातील. ओके, आणि ही अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी शिक्षक बांधवांना भगिनींना शेअर करायला अजिबात विसरू नका. सांगतो काय आहे ही बातमी आलेली आहे लोकसत्ताच्या डिजिटल न्यूजपेपरला. आणि याचं विश्लेषण, आता ही सगळी बातमी वाचण्यापेक्षा याचं अचूक विश्लेषण अर्थ तुम्हाला सांगतो. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे प्रमुख मुद्दे आणि न्यायालयाचे निर्देश. परिपत्रक रद्द. पहिला महत्वाचा मुद्दा काय? तर परिपत्रक रद्द केले. कुणाचं? तर शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी काढलेले ते परिपत्रक न्यायालयानं रद्द केलेलं आहे. काय होतं त्यामध्ये होतं 1 सप्टेंबर 2025 पर्यंत टीईटी सीटीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले होते. आणि मग त्यामध्ये त्यांनी पात्रतेची अट दिली होती की पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होताना, ज्या दिवशी प्रक्रिया सुरू होईल त्या दिवशी शिक्षकाकडे टीईटी सीटीईटी पात्रता असणे पुरेसे आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. पहिलं काय होतं परिपत्रकामध्ये 1 सप्टेंबर 2025 पर्यंत. मग ही पदोन्नतीची प्रक्रिया डिसेंबरला 2025ला सुरू होणार, तर 2026ला. असं कसं चालेल? म्हणून न्यायालयानं निर्देश काय दिले? ज्या दिवशी प्रक्रिया सुरू होईल त्या दिवशी शिक्षकांकडे टीईटी सीटीईटी पात्रता असणं पुरेसं आहे. म्हणून 1 सप्टेंबरची कट ऑफ तारीख लावणे कायदेशीररित्या सुसंगत नसल्याचे खंडपीठाने नमूद केलेले आहे. अतिशय महत्वाचा कोर्टाचा निकाल आहे आणि मग त्यामुळे ज्येष्ठता आणि पात्रता या स्वतंत्र बाबी. कोर्टाचं सेकंड ओपिनियन, एक महत्वाचा निर्णय. केवळ टीईटी सीटीईटी पात्रता मिळाल्यामुळे शिक्षकाची ज्येष्ठता बदलत नाही. पात्रता आणि ज्येष्ठता या दोन स्वतंत्र वेगळ्या बाबी असून पात्रता मिळाल्याच्या आधारावर कोणत्याही कनिष्ठ शिक्षकाला ज्येष्ठ शिक्षकाच्या पुढे स्थान देता येणार नाही असंही स्पष्टीकरण कोर्टाने दिले. आता नवीन निर्देश अजून पुढे काय दिले? राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयाचा फेरविचार करून दरवर्षी 1 जानेवारी ही पदोन्नतीसाठी पात्रता निश्चित करण्याची कट ऑफ तारीख ठेवावी असा विचार करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत. म्हणजे दरवर्षीची 1 जानेवारी ठरवायची आणि मग त्यानुसार 1 जानेवारी पासून प्रक्रिया सुरू करून 31 मार्च पर्यंत ती पूर्ण करावी आणि एप्रिल किंवा 15 मे पर्यंत पदोन्नतीचे आदेश काढावेत असेही सांगण्यात आलेले आहे. आणि इतर परिणाम, पुढचा टप्पा शेवटचा, याचा सारांश. यापूर्वी पूर्ण झालेल्या पदोन्नती प्रक्रियावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे या अगोदर ज्यांना प्रमोशन मिळालेले त्याचा परिणाम नाही. आता इथून पुढे मात्र 1 सप्टेंबरच्या अटीमुळे जे शिक्षक वंचित राहिले होते त्यांना पुढील प्रक्रियेत संधी मिळून त्याची ज्येष्ठता मूळ संवर्गातील आंतरज्येष्ठतेनुसारच निश्चित केली जाईल. अशा रीतीनं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिला आणि त्यामुळे
अनेक शिक्षक बांधवांच्या भगिनींच्या प्रमोशनचा पदोन्नतीचा हा मार्ग मोकळा झालेला आहे आणि म्हणून सर्व शिक्षक बांधवांच्या या लढाईला आणि निकालास, कोर्टाच्या निकालास खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांचं. याचबरोबर आगामी होणाऱ्या TET CTETची तुम्ही तयारी करत असाल, आता नोव्हेंबरमध्ये TETची परीक्षा होत आहे. काल परवाच परीक्षा परिषदेने तसे निर्देश दिले आणि मग या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी पेपर 1 असो पेपर 2 असो, आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत, डेमो टेस्ट सिरीजचे कोर्सेस आहेत, फास्ट ट्रॅक कोर्सेस आहेत, रेग्युलर टोटल कोर्सेस आहेत. आपल्याला कोणताही कोर्स जॉईन करायचा असल्यास 15 ऑगस्ट या दिवशी आपल्यास 50% डिस्काउंट ऑफर आपण ठेवलेला आहे पा, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. चला आजच्या या अपडेटच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.